नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ मोहम्मद मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतंय आणि शहरात काय घडतंय तुम्हाला सतत वेगवेगळे पद्धती दाखवण्याचं काम करतो. धाराशिव जिल्ह्यात 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर इथं आमरण उपोषण सुरू आहे आणि त्या महिला उपोषण करतायत. नेमकं उपोषण कशाचं आहे आणि यांच्या मागण्या काय आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. आपण त्यांच्या पिशी जाऊया, त्यांना विचारूया नेमकं हे उपोषणाला कशाला बसलेले आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? काय कशासाठी बसला तुम्ही उपोषणाला? हे नगरपालिकेचे धाराशिवचे रोजंदारी कर्मचारी 93 पूर्वीचे आहेत, तर त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी आमचं उपोषण आहे. तुमची मागणी काय आहे? ह्यांना सेवेत सामावून घ्यायची. कधी बसलाय उपोषणाला? आजच बसलाय. आता तुम्ही आजच बसलाय म्हणल्यावर आता तुम्हाला मग इथून जाण्यासाठी सांगितलं असेल ना उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे? आम्हाला मंडप सहित उचलून घेऊन जातो म्हटलेत, पण आम्ही उठणार नाही. उठणार नाही उठणार. अच्छा, असं काही त्यांनी लिखी दिलं का तुम्हाला? लेखी आम्ही सही केली नाही. आम्ही उठणार नाही म्हणजे आम्ही त्यांचं घेतलंच नाही. काय किती जण बसले उपोषणाला? 14. त्याच्यावर तर मागण्या भरपूर दिसतात. तुम्ही तरी एकच सांगितलं. मागणी एकच मागणी आहे, सेवेत सामावून घ्यायची. मागणी एकच आहे, फक्त नगरपालिकेच्या प्रशासनाने जे न्यायालयाला आणि वरिष्ठांना खोटी माहिती दिली त्याच्यावर पण कारवाई करावी अशी पण आमची मागणी. काय माहिती खोटी दिली? मानधन म्हणून यांनी खोटी माहिती प्रशासनाला कळवली. मानधन नाही, ते रोजंदारीवर कार्यरत होते. हे मागणी तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर काय पुन्हा कोणतं असणार? मागणी जर मंजूर नाही झाली तुमची म्हणजे शासनाने उठणारच नाही. किती जण बसलाय तिथे तुम्ही? 14 जण आहेत. कुठून आहेत का? इथलेच आहेत? सगळे धाराशिव नगरपालिकेचे कर्मचारी. हे सगळे कर्मचारीच आहेत? कर्मचारी. बघा इथं धाराशिव नगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि ते इथं उपोषण करतात. मी याच ठिकाणी उपोषणा ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सोबत महिला आहेत, पण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत नेमकं हे उपोषण कशा पद्धतीने चालू आहे आणि हे काय म्हणतात की आता तर आम्ही उठणार पण नाही उपोषणामुळे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. असं काय नाव तुमचं? माधुरी यादव. कायसाठी बसलाय तुम्ही उपोषण? काय मागण्या तुम्ही? सेवेत सामावून घेण्यासाठी. कधी बसलाय? आज सकाळी 10 वाजता. किती जण आहेत? 14 जण. कोण आलं का नाही तुमच्याकडे? पोलीस खात्याचे लोक आले होते. आम्ही येऊन इथं बसल्याबरोबर हे बसता येत नाही, पण आम्ही उठणार नाही. कोणी आलं का नाही प्रशासनाचं वगैरे? प्रशासनाचं अजून कोणी आलं नाही. आलं नाही. बघा हे म्हणतायत की प्रशासनाचा एक पण माणूस आलेला नाही आहे आणि इथे जे आहे ते पोलीस प्रशासन फक्त आलेलं होतं म्हणून असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. काय नाव तुमचं? रजनी कसबे. काय आहे इथं तुम्ही त्यासाठी एवढे जण महिला काय करताय तुम्ही? 1998 89 पासून सेवेत कार्यरत आहेत. रोजंदारी बालवाडी शिक्षिका म्हणून. आमच्या अगोदरचे पण सगळे सेवे सामावून घेतलेत, आमच्या नंतरचे पण सेवे सामावून घेतलेत आणि फक्त आमच्यावरच नगरपालिका अन्याय करते म्हणून आम्हाला पण त्या सेवेत सामावून घ्यावं या उद्देशाने इथं उपोषणाला बसलेलो आहे. कधी बसलाय? आम्ही आजच बसलो. आता तुमची जर मागणी नाही पूर्ण झाली तर पुन्हा कोणतं असणार? आम्ही आमची मागणी मान्य झाल्याशिवाय इथून उठणारच नाही. उठणारच नाही उठणार. ठामपणे निर्णय आहे तुमचा? ठामपणे निर्णय आहे आमचा. आम्ही उठणारच नाही. आम्ही लोकशाही मार्गातनं शांततेनं उपोषणाला बसलेलो आहे. आम्ही झेंडावंदन किंवा आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या विरोधात नाही. आम्ही ज्यावेळेस झेंडावंदन असेल तिथं आम्ही तिथं पण झेंडावंदनला जाणार आहोत. पण आम्हाला जर कोण दडपशाही करून जर इथून उठा म्हटलं तर लोकशाही मार्गात आम्ही शांततेनं आंदोलन करत हे पालकमंत्री सुद्धा किंवा इतर कोण जे आहेत त्यांनी पण लक्षात घ्यावं की इथं आम्ही काय जाळपोळ करून प्रशासनाला गालबोट करून असं करणार नाही. पण आमच्या 4 वर्षापासून जर एकच मागणी मान्य होत नसेल तर आम्हाला हे करावंच लागेल. बघा हे म्हणतायत की शांततेच्या पद्धतीने जे आहे तिथं यांचं उपोषण चालू आहे आणि हे म्हणतायत की आम्हाला लोकशाही मार्गाने पण आंदोलन करता येत होतं, परंतु यांनी शांततेने इथं करण्यात इथं उपोषण करता येते आणि ह्यांना हे जे म्हणतायत की आम्ही इथून उठणार नाही आणि आम्हाला उठवल्यानंतर आम्ही जे आहे पुन्हा पाऊल घेऊ असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगसाल? काय नाव तुमचं? चंदन शिवे 85ला. काय सांगसाल इथं उपोषण त्यासाठी बसलं? काय मागण्या आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की आम्ही 10/3/93 पूर्वीचे रोजंदारी कर्मचारी नगरपालिकेचे आहेत, पण आम्हाला नगरपालिकेने आणखी सेवेत सामावून घेतलेलं नाही. वारंवार आम्ही विनंती जरी त्यांना केली तरी आम्हाला त्यांनी टोलाटोलीची उत्तरं दिली आणि त्यांनी आमची प्रशासनाला खोटी माहिती पाठवली. मानधन म्हणून आम्ही रोजंदारी आहेत, आम्ही लागल्यापासूनची रोजंदारी आहेत, रोजंदारी कर्मचारी आहेत. आम्ही जर कामावर गेले नाही तर आमचा पगार कट करते त्यांनी. आम्हाला म्हणजे पगार देत नाही ज्या दिवशी कामाला नाही गेलं त्या दिवशी. आणि ते म्हणतात तुम्ही मानधन आहेत, तुम्ही काय रोजंदारी नाहीत म्हणते, पण आम्ही रोजंदारी आहे. मग ती कर्मचाऱ्यांची आमची त्यांनी प्रशासनाला खोटी माहिती दिली. आमची खोटी माहिती
माहिती दिल्यामुळं आम्हाला म्हणजे सेवेत सामावून घेण्यात आलेलं नाही. तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला सेवेत सामावून घ्यावं. आता तुम्हाला मानधन किती दिलं जाते, तुम्ही सेवेत नाहीत म्हणतात? आता आम्ही 93ला जेव्हा लागलो, 93 पूर्वी जेव्हा लावतो आम्हाला 300 रुपये मानधन. आता आम्हाला 15,000पर्यंत देते, पण ते रोजंदारीप्रमाणेच. म्हणजे तुम्हाला रोजंदारी प्रमाणे देते, तुम्हाला तिथं नगरपालिकेमध्ये परमनंट नाही केलेलं, बरोबर? परमनंट नाही केलेलं. हो, म्हणजे ते मागणी तुमची एवढीच आहे की तुम्हाला तिथं कायमस्वरूपी तिथं परमनंट. सेवेत सामावून घ्यावं. बघा, तुम्ही जर पाहिलं तर मी इथे धाराशिव शहरामध्ये इथे जिल्हाधिकाऱ्यासमोर पोहोचलेलो होतो आणि इथं जे आहे ती नगरपालिकेच्या महिला जे कर्मचारी जे आहेत तिथं आंदोलन करतायत, उपोषण करतायत. तर ते उपोषण अशा पद्धतीचं आहे की त्यांना परमनंट जे आहे ते तिथं नगरपालिकेमध्ये परमनंट ह्यांना तिथं त्या रोजंदारीप्रमाणे तिथं देण्यात यावं म्हणून असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि हे जी महिला आहे तिथं धाराशिव नगरपालिकेच्या कर्मचारी आहेत. आपण पूर्ण विषय जाणून घेतलेला, कसा वाटतं विषय नक्कीच कळवण्यास काय वेगळे विषय नंबर दिलेला आहे. नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.